माझे ना डिलिव्हरीनंतर खूपच जास्त केस गळायला लागले. कोणाकोणासोबत असं झालं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यासाठी इथे मी एक तेल बनवायला घेतलं आहे. त्यासाठी आपल्याला खोबरेल तेल, कढीपत्त्याची पानं, मेथीचे दाणे आणि जास्वंदीची फुलं लागतील. जर तुमच्याकडे जास्वंदीची पानं अवेलेबल असतील तर तुम्ही ते पण यामध्ये घालू शकता. आता तेल गरम झाले की हे सर्व त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तेल बारीक गॅसवरच गरम करून घ्यायचं, नाहीतर ते करपण्याची शक्यता असते. आता हे सगळं टाकल्यानंतर फुलाचा आणि तेलाचा कलर चेंज होईपर्यंत मस्त असं त्याला ढवळून घ्यायचं. आता बघा कसा मस्त कलर चेंज झाला आहे. आता हे चांगलं थंड करून चाळणीने आपण गाळून घेऊया. हे तेल तुम्ही केस धुण्याच्या आदल्या रात्री केसाच्या मुळांना लावायचं, नाहीतर केस धुण्याचे 1-2 तास लावलं तरीही पण चालेल. आता याचा रिझल्ट काय येतो आहे मी तुमच्यासोबत शेअर करेन. मला नक्की सांगा, जर तुमच्याकडे काय उपाय असेल तर तुम्ही मला ते पण कमेंट करून सांगू शकता. संध्याकाळी मस्त असा पावभाजीचा बेत होता. आता इथं सर्व भाज्या चिरून ठेवल्यात. माझ्याकडे मटार नव्हते म्हणून मी मटार नाही घातले. आता पातेल्यात थोडं बटर आणि तेल टाकून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टमॅटोची पेस्ट आणि बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घेतली. एकीकडे आऊंसाठी मस्त असा गरमागरम चहा होता. इथे सर्व भाज्या मॅश करून घेतल्यात. आता त्या परतलेल्या ह्याच्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट, थोडीशी हळद आणि बादशहाचा पावभाजी मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मस्त अशी मिक्स करून घ्यायचं सगळं. आता त्याच्यामध्ये उकडलेल्या सर्व भाज्या टाकून आणि थोडंसं गरम पाणी टाकून छानपणे मिक्स करून घ्या. पावभाजी कोणाकोणाला आवडते ते मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप जास्त आवडते. बघा इथं तयार आहे आपली मस्त अशी पावभाजी. संध्याकाळी मस्त बटर लावून पाव भाजून घेतले. या तुम्ही पण पावभाजी खायला. चला बाय.